आज आमच्या जिजाचा वाढदिवस आहे। जिजा आता 3 वर्षाची झाली पूर्ण, पण आम्ही तिचा हा बर्थडे पहिल्यांदाच साजरा करतो। पहिल्यांदाच केक आणतोय तिच्या बर्थडेला आणि तसं आम्ही आमच्या तिन्ही मुलींचे पहिल्यांदाच बर्थडे ह्या वर्षी साजरे केले। ह्याआधी आम्ही कधीच बर्थडे केला नव्हता, कारण जशी आपली परिस्थिती आहे, जसं आहे तसं आपण राहावं करावं असं मला वाटतं। आणि त्यांना एवढे दिवस कळत नव्हतं ना, त्याच्यामुळे काय नाही केलं तरी जमून जायचं, पण आता त्यांना समजतं कळतं। त्या दोघींचे बर्थडे साजरे केले म्हटलं तिला पण वाटत होतं की आपला बर्थडे करावा, म्हणून तिच्या समाधानासाठी, तिच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आम्ही हा तिचा बर्थडे साजरा केला। पहिलाच होता, छोटासा केक आणला, घरच्या घरी थोडीशी 2-4 मुलं बोलवली आणि आम्ही तिचा बर्थडे साजरा केला। मला कसं वाटतं, आपली जसं आहे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत फक्त मुलांच्या समाधानासाठी, त्यांच्या चेहऱ्यावरच्या हसूसाठी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे। परिस्थिती काय आज आहे उद्या नाही। आणि मला ही प्रेरणा जी मिळाली ना ती सोनाली ताईंकडून मिळाली। प्रांजल शिंदे ब्लॉग म्हणून त्यांचा चॅनल आहे, तो मी यूट्यूबवर पाहायचे। माझ्याकडे जेव्हा मोबाईल होता ना तेव्हा मी पाहायचे आणि माझ्या मोबाईलचा उपयोग मी फक्त तेवढ्यापुरतंच करायचा। हे मला म्हणायचे की ऑनलाईन यूट्यूबवर काहीतरी कर, स्वतःचं असं काहीतरी कर, घरात बसून राहण्यापेक्षा तेवढं कर। कारण तुम्हाला तर माहिती आहे, वडापावचा व्यवसाय आमचा बंद झाला होता लॉकडाऊन नंतर, आणि त्यानंतर म्हणजे कर्ज पण वाढत गेलं आणि व्यवसाय पण बंद, अशी परिस्थिती आली होती। मग ते माझ्या मागं लागायचे काहीतरी कर म्हणून, पण मी त्याकडे कधी लक्षच दिलं नाही। बऱ्याच वेळा मी दुर्लक्ष केला, म्हणजे मला भीती वाटायची, असं मला डेअरिंगच येत नव्हतं की काहीतरी करण्यासाठी। मग एक दिवशी काय झालं, असेच मी मोबाईल घेऊन बसले होते आणि मी त्या ताईंचे यूट्यूबवर आलेले जे चॅनल आहे ना तो पाहिला, मी त्यांचे व्हिडिओज पाहिले आणि ते व्हिडिओज पाहिल्यानंतर मी इन्स्पायर झाले। मला वाटलं की आपण पण काहीतरी करावं, बघावं। ह्या मोबाईलचा नुसतं पाहण्यासाठी उपयोग न करता त्याचा असा पण आपल्याला उपयोग होऊ शकतो। आपण आपल्या संसारासाठी, घरासाठी काहीतरी करू शकतो, मुलाबाळांसाठी। आज आपण तिचा बर्थडे छोटा करतोय, पण जर हेच आपण ह्या यूट्यूबवर काहीतरी केलं तर, स्वतःचं चॅनल ओपन केला, स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवली, तर आपण पुढे जाऊन हाच बर्थडे तिचा आपण मोठासुद्धा साजरा करू शकतो। किंवा बर्थडे राहू दे, पण त्यांच्यासाठी काहीतरी आपण करू शकतो। म्हणून मग मी त्या ताईंकडून इन्स्पायर होऊन आणि अजून 2-3 ताई आहेत की मी त्यांचे व्हिडिओज पाहते, ब्लॉग पाहते, मग मी रेसिपीज पण टाकायला लागले आणि मग ब्लॉगिंग पण करायला लागले। हे म्हणायचे रेसिपीज टाक फक्त, पण मला असं वाटायला लागलं की आपण ब्लॉग करावा, ब्लॉगिंग पण करावं, म्हणून मी दोन्ही गोष्टी, ब्लॉगमध्ये रेसिपी पण टाकते आणि मी असे व्हिडिओज करून माझ्या चॅनलवर टाकत असते। पण माझे अजून 1000 सबस्क्रायबर्स झालेले नाही आहेत, पण तुमचा जर सपोर्ट असेल, तुम्ही जर माझ्या चॅनलला चांगला सपोर्ट केला, प्रतिसाद दिला, तर तेही कदाचित होऊ शकतं आणि होईल। कारण मला माहिती आहे तुम्ही सगळ्या ताई ज्या आहात त्या माझ्यासोबत आहात, मला तुम्ही चांगला सपोर्ट कराल आणि करता आहात, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू। आणि इथून पुढे करत राहाल असं मला माझी अशी अपेक्षा नाही, पण माझी अशी खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल आणि करत आहात। माझे जे व्हिडिओज आहे ते तुम्ही पाहाल, ते भरपूर लोकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर कराल असं मला खात्री आहे। आणि तुम्ही मला भरपूर प्रेम देता, माझ्या मुलांना प्रेम देता, त्याबद्दल खरंच थँक्यू। माझे व्हिडिओज तुम्ही पाहता त्याबद्दलही खरंच थँक्यू। आणि त्यांचे पण व्हिडिओज पहा तुम्ही, त्यांचे खूप छान व्हिडिओज असतात। मी पण त्यांचे बरेच व्हिडिओज पाहिले, त्या पण अशा कठीण परिस्थितीतून येऊन आज खूप मोठ्या यूट्यूबर झालेल्या आहेत, तर त्यांच्याकडनं घेण्यासारखं भरपूर आहे आणि ते मी घेतलेलं आहे। आणि आज मी तुमच्यासमोर त्या गोष्टी म्हणजे तुमच्यासमोर शेअर करत आहे, तुमच्यासोबत दाखवत आहे मी माझ्या व्हिडिओतून, तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ पहा। तर अशा पद्धतीने आम्ही जो जिजाचा बर्थडे आहे तो साजरा केला आहे। बघा, जास्त मुलं नव्हती बोलवली, थोडीच मुलं आम्ही बोलवली होती आणि तिचा बर्थडे हा साजरा केला होता। कारण जशी आपली परिस्थिती आहे ना तसं आपण वागायचं असतं, तसं आपण राहायचं असतं। कष्ट करणं, चांगलं कर्म करणं हे आपल्या हातात असतं, बाकी जे काय आहे ना ते सगळं देवाच्या हातात आहे। तो जसं ठेवल, तो जसं देईल तसं आपण राहायचं, त्यातच आपण आनंद मानायचा। आज हे दिवस आहे तर आज ना उद्या हे दिवसही बदलतील, कारण काळ कोणाचा हा असाच राहत नाही, प्रत्येकाचा काळ येत असतो। तुम्हाला तर माहिती आहे, रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही। म्हणून मी पण कसं आहे, मी जशी परिस्थिती आहे ना तशी मी परिस्थितीत त्या देवावर विश्वास ठेवून, त्याच्यावर भरोसा ठेवून मी चालत असते, आनंदी असते, सकारात्मकता घेऊन मी
जसा दिवस उजाडेल ना, आज काहीतरी चांगलं होणार आहे, आज आपल्या आयुष्यात चांगलं घडणार आहे, असा विचार करून मी दिवसाची सुरुवात करत असते. आणि संध्याकाळपर्यंत का होईना खूप काही गोष्टी चांगल्या झालेल्या असतात, काही वाईट अनुभव पण आलेले असतात. मी रात्री रोज झोपताना त्याचा विचार करते. जे आपल्याबरोबर चांगलं झालेलं आहे ना, त्याबद्दल देवाचे आभार मानते. आणि जी तू परिस्थिती माझ्या आयुष्यात आणली, जे काही वाईट अनुभव आलेत, ते माझं कर्म होतं असं म्हणते. आणि मी त्याच्यावर भरोसा ठेवून उद्याचा दिवस, तू माझा जो उद्याचा दिवस आहे तो चांगला आणशील, अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि मी संध्याकाळी झोपत असते. तर असं जर केलं ना, आणि तुम्हाला एक सांगते की सकाळी उठताना पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन उठायचं आणि संध्याकाळी झोपताना सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत ना, त्याचा विचार करून त्याबद्दल देवाचे आभार मानून संध्याकाळी झोपायचं असतं. म्हणजे बघा, दुसरा दिवस जो आहे ना, तो खूप छान, खूप चांगला असा उजाडत असतो. आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मकता घेऊन येत असतं असं मला वाटतं. आणि तसंच मी रोज माझं जे जरी माझ्या आयुष्यात कठीण परिस्थिती असली, कठीण प्रसंग असले, बरीच लोक खूप काही ना काही बोलतात. असा एक दिवस नसतो ना की कोणाचं बोलणं नसतं किंवा काही वाईट अनुभव नसतात, पण त्याचंसुद्धा चांगला मार्ग आपल्याला दिसत असतो. चांगले दिवस येत असतात. चांगला अनुभव पण दिवसभरात नका होईना 10 वाईट गोष्टी जरी घडलेल्या असल्या ना, तरी त्यातनं एक ना एक कुठली तरी गोष्ट ही चांगली आपल्या आयुष्यात घडलेली असते. आणि ती गोष्ट चांगली घडली आहे ना, तीच गोष्ट आपल्या उराशी बघून ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्याच्यावर विचार करून त्यात काहीतरी बदल करता येईल किंवा ती गोष्ट आपण बदलायची असा विचार करून आपण आपलं आयुष्य जे आहे ना, ते जगत राहायचं असतं आणि आनंदी, हॅप्पी असं जगायचं असतं. तुम्ही असं नक्की जगून बघा. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात खूप छान वाटेल, खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि तुम्हीसुद्धा तुमचं आयुष्य बदला. आणि हो, माझे 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी ज्या काही बिगिनर लोक आहेत किंवा बिगिनर ताई आहेत ना, त्यांच्यासाठी मी टेक चॅनलसुद्धा मराठीतून चालू करणार आहे. तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला